हो पण दागिने खोटे कसे निघाले? याचा शोध घेणं फार जिकरीचं आहे उमा. मालकांनी कसं 10 रुपयांचे 100 रुपये केले होते, तसला काहीसा प्रकार आहे हा. त्याचा शोध नका का लागू तर. हो पण सकूच्या सासरीस खरे दागिने करून द्यावेच लागतील ना. उमा, दागिन्यांसाठी मी स्वतःच आयुष्य पणाला लावेल, पण दागिने बनवेपर्यंत हा कलंक माथ्यावर तसाच राहणार आहे. विठुराया, वाचव रे बाबा तूच आता या संकटातून. माझ्या सखूच्या आयुष्याचा खेळ खंडोबा नको रे होऊ देऊ. पदर पसरते मी तुझ्या पुढे. तुझ्या लाडक्या सखूला या नामुष्कीतून वाचव. सखू, कुठे चाललीस बाळा? उमाई, मी विठुरायाला भेटून येते. आपल्या सगळ्यांच्याच काळजीमुळे विठुराया खूप कासावीस झाला असेल. मी आले विठुरायाला भेटून. विठुराया, दया कर रे माझ्या लेकरावर. आता सगळं तुझ्या हातात आहे रे. काय अवस्था झाली आहे बघ सकूची. पाहिलं ना सासूबाई, किती नेकीची आहे आपली सकू. एवढं सगळं झालं तरी त्या कजाक सासूच्या विरोधात बोलली नाही. जीवावर बेतलं तरी सकू सासरच्या चाहड्या करणार नाही. होय उमे, यासाठी मन मोठं असावं लागतं. आता उघड झालंय, खरंच सखूला सासूरवास आहे. आपण दागिने करून देऊ समजा, पण सासूच्या मनात चांगुलपणा कसा निर्माण करेल? खरं सुख तर त्यातच धरलेलं आहे ना. कायम माझ्या बरोबरच याची खात्री आहे मला. पण तरी असं का होतंय रे? दादा आजोबा मला कधीच खोटे दागिने देणार नाहीत, आणि उमाई अप्पा तरी करायचे खोटे दागिने का देतील? ते असं नाही करणार रे. तरी सासूबाईंनी त्यांच्यावर आरोप केले. मला त्यांचे चेहरे बघवले नाही रे. हो आले म्हणून आमची थोडी तरी लाज राखली रे विठुराया. पण विठुराया, मुळात असं झालंच कसं? ते दागिने पितळीचे कसे झाले आणि त्यावरून कशा वागतायत रे सासूबाई? मग अगं थांब जरा, किती बरोबर चालते? चालणारच, मला माझ्या घरची ओढ आहे. अगं हळूहळू. अगं काय, आता तू धडकली असतीस ना माझ्यावर. अशी कशी धडकेन? अगं पण तू माझ्यावर कशाला चिडतेस? मी काय तुझी विहीण आहे? तिकडचा राग तू माझ्यावर काढू नकोस. आधी मला सांग, तू सुनेला घेऊन गेली होतीस ना, मग हात हलवत तू एकटीच कशी आलीस ग? आणि त्या दागिन्यांचं काय झालं? ते खोटे निघाले असं म्हणाली होतीस ना? मग जाब विचारलास का सखूच्या घरच्यांना? मग सोडते की काय? चांगलीच खरडपट्टी काढली. सगळे दागिने सोन्याचे बनवून द्या असं बजावलंच आहे, पण त्यांच्याच्यानी काही होईल असं वाटत नाही मला. म्हणजे खरे दागिने मिळेपर्यंत सखूला माहेरीच ठेवणार की काय? मग काय कामाची असली सून आणि असली माणसं? अगं मनोरमे, तुझी सून खूप गुणी आहे ग. मगाशी तू तिला इतकी ओरडत होती, पण ती लोकांना सांगत होती की माझ्या सासूबाईंना अपशब्द बोलू नका, त्या खूप चांगल्या आहेत म्हणून. हे बघ मनोरमे, द्रव्य, नाणं, सोनं यात नाती तोलू नयेत.
चूक झाली असेल ना तर क्षमा करावी, गुण बघावेत. तुझी सून हसरी गोजीरवाणी नेकीची आहे ग. अगं अशा प्रकारे तू तिला गमावू नकोस. मला जाऊ द्या. नाही, ऐक आधी, तुझ्या मुलाचा हौसेने मांडलेला संसार तू मोडते आहेस, कळतंय का तुला? अगं सखूच्या दिगूच्या भावनांचा तरी विचार कर. अगं सखू आणि दिगू वयाने लहान आहेत, शिवाय मोठ्यांच्या व्यवहारात सखूचा काय दोष? ऐक माझं, जरा पोपटेपणा आणि शहाणपणाने वाग. मग सारखं कसला तो संताप? परत बोलावून घे सखूला. हे बघ, तुझं नाव मोठं आहे, गावात मान आहे तुला, प्रतिष्ठा आहे तुझी मोठी. उगाच त्याला ग्रहण लावून घेऊ नकोस. डोक्यात राग घातलास आणि भ्रतार निघून गेला. आता सुनेला गमावू नकोस, कळतंय ना? म्हातारी वर्मावर घाव घालायलाच टपलेली असते. मान द्यावा तरी माझीच मान कापायला बघते. माझ्या प्रतिष्ठेचं मी बघून घेईन. ही कोण आहे? अर्ध्याहून जास्त लोकांवर माझं कर्ज आहे. ते काय बोलतील बिशाद, पण जोपर्यंत सोनं घरात येत नाही तोपर्यंत सखूचा मी विचार सुद्धा करणार नाही. काय चुकीचं बोलली सुरुवातची, पण रामाई ऐकणार नाही. संतापाच्या आगीत विचार जळून खाक होतात तिचे. विठुरा, तू माझा सखा आहेस ना, मग सांग ना माझं कुठे चुकलं? त्याची शिक्षा उमाई अप्पा आजीला भोगावी लागते. सांग ना. सासूबाई म्हणाले आता दागिने घेऊनच परत सासरे यायचं, पण उमाई म्हणते की लग्न झालं की सासर हेच मुलीचं हक्काचं घर. मग आता मी माहेरी कशी राहू आणि सासरे तरी कशी जाऊ? सांगणार आहे विठुरा, काय करू मी आता? काय करू? विठुराया, आता काहीच वाट दिसत नाही रे. काय करायचं आम्ही? दागिने तर खरे होते, मग हे आखरीत घडलंच कसं? होय ना, असं होईलच कसं? काहीच सुधरत नाही गाई. हे काय असं सुतक लागल्यासारखे काय बसलाय? एवढी का शांतता आहे घरात? मग काय आनंदानं नाचावं म्हणतेस? नाही तसं नाही, म्हणजे घडलं ते वाईटच घडलं. सखूला अशी दवंडी द्यायला लावून मावशीनी आबरूच्या चिंधड्याच केल्या. आपल्यासारख्या सज्जन माणसांसाठी दागिन्यांपेक्षा आबरूचं मोल महत्वाचं. अगदी लाचीरवाणी वेळ आली होती. पण ह्या सगळ्यात मला एक महत्वाची गोष्ट समजत नाहीये, हे सगळं झालं कसं? तेच तर समजत नाहीये. नाही म्हणजे वंश, दादांनी सखूला जे दागिने दिले ते खरेच होते, मग दागिने खोटे कसे झाले? का खरे दागिने विकले? नाही म्हणजे हे बघा, मी घरचीच आहे ना, मला खरं सांगायला काही हरकत नाही. हा, आधीचं कर्ज फेडायला खरे दागिने विकलेत ना? आणि हुबेहूब पितळी दागिने करून मिळतातच की, सहज अदला बदल करता येते. तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? आमच्यावर कोणतंही कर्ज नाही.
आणि असतं ना तरी सुद्धा अशी नीच गोष्ट आम्ही कधीच केली नसती. तुमची हिम्मतच कशी झाली आमच्यावर संशय घ्यायची? अगोबाई, आता तुम्ही माझ्यावरच आवाज चढवा, पण आवाज चढवला म्हणजे तुमचा खरेपणा सिद्ध होत नाहीये वंस. खरे दागिने खोटे कसे झाले, त्यांना काय पाय फुटले, हे प्रश्न अनुत्तरितच राहतायत. आणि फक्त तुमचीच नाही, आमची सुद्धा अब्रू पणाला लागलीये. बरोबरच आहे ग, तुला त्याचीच काळजी ना. पण म्हणून मावशीला ठणकावून सांगितलं नाहीस की जीव गेला तरी ही माणसं लबाडी करणार नाहीत. आम्ही दिलेले दागिने खरेच होते, तुमच्याकडे ते खोटे झाले. शोधा शोधा, कुठं गुन्हेगार आहे तो. बाई 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 बाई, हे म्हणजे ज्याचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं. तू आणि दुसऱ्याचं भलं करणार, खोटारडी कुठली. थांब, आता तुझ्या डोक्यात काठीच घालते. ही भामाच विघ्न संतोषी आहे. मी नक्की सांगते, हिनेच मावशीचे कान भरले असतील. आणि जे काही झालं यात हिचा हात नसेलच असं नाही. बघितलंस ना आप्पा, पाहिलंस उमे, तो लबाड दामू त्या मनोरमा बाईचा मुनीम झालाय. हो, ही भामा आणि तो दामू पाताळयंत्री आहेत. आपल्या सखूच्या आयुष्याशी खेळ करतायत ते. बरी सापडली तावडीत. हे सखू, हा तुझी ती म्हातारी आजी माझ्या मागे धावत आली. हा काय खोटं बोलले ग मी? ते दागिने खोटे आहेत हे सिद्ध झालंच ना. पण काय ग, असे कसे खरे दागिने खोटे झाले? तू मामी, मला खरंच ठाऊक नाहीये ग. खरंच ठाऊक नाही तुला? तुझी सासू तुला माहेरी टाकून गेलीये हे तरी ठाऊक आहे का तुला? आता माझी मावशी तुला सासरच्या दारात उभी सुद्धा नाही करणार. बस आता इथेच. ह्या खोपट्यात एका अंधाऱ्या कोपऱ्यात पडून राहा. आता ना तुला या गावातच काय, या जगात सुद्धा किंमत राहिलेली नाहीये. सासरच्या नीट टाकलेली मुलगी म्हणजे पोतेर असतं, पोतेर. माती झालीये तुझी, माती. आता तू ना सासरची राहिलीस ना माहेरची. मामी, अशा सोडलेल्या बायकोला ना पाय पुसण्याची सुद्धा किंमत नसते म्हटलं ना. हे इथे असं लाचाऱ्यासारखं पडून राहण्यापेक्षा ना सासरच्या अंगणात जाऊन मेलेलं बरं, मेलेलं बरं. वास्तविक पाहता दिगंबर हे माझ्या मुलीसाठीच स्थळ होतं, पण ते तू पळवलंस ना. एकदा माहेर सोडून सासरी गेलेल्या मुलीनी परत यायचंच नसतं माहेरी. सगळेजण हा समाज वाळीत टाकतो तिला, आणि तिलाच नाही पूर्ण कुटुंबाला वाळीत टाकतो. त्यामुळे जीव गेला ना तरी सासरचा उंबरठा ओलांडायचा नसतो. मामी, आता रडून काय उपयोग? तुझं नुकसान ना तुझ्या उमाई आणि आप्पांनीच केलंय. हे असे खोटे दागिने देऊन तुला जिवंतपणीच मारलंय त्यांनी. तुझं सासर ना आता संपलं म्हणून समज. अगं तो दिगू काय ग, तो दुसरं लग्न सुद्धा करेल. तुला विसरून दुसरा संसार सुद्धा सुरू करेल.
मग ह्या दगडाच्या मूर्तीशिवाय तुझं असं कोणीही उरणार नाहीये सखू. मग बस विठ्ठल विठ्ठल करत. तो तरी कुठे दाद देतोय म्हणा. माझ्यामुळे माझ्या उमयप्पांना खूप त्रास झालाय. आता आणखी नको. किती विचार केला तरी दागिने पितळीचे कसे झाले हेच कळत नाही. हो ना रे. आणि यात विनाकारण सकूच्या दादा आजोबाची प्रतिष्ठा गोवली आहे ना. नाही आहे. वाटल्यास मी खोटा आळा माझ्यावर घेईन, पण दादा आजोबांच्या इब्रतीला त्यांच्या सन्मानाला ठेस लागू देणार नाही. हो, ते तर प्राणपणानं करावं लागेल. आणि ते आणि दागिने सुद्धा तयार करून द्यावे लागतील. आई काय वाटेल ते करेन, पण खरे दागिने बनवून आणतो. पण प्रश्न फक्त एवढा आहे की तात्काळ कसं, एवढे पैके आणायचे कुठून? कारण खरे दागिने बनवल्याशिवाय ते काही सखूला घरात घेणार नाहीत. सखू इथे माहेरी राहायला काही हरकत नाहीये, पण हे कारण नको. लोक काय वाटतील ते बोलतील, वाईट टाकतील. दोन्हीकडून आपलंच मरण आहे ग. आणि आप्पा नाही. आप्पा आजी तुम्ही काळजी करू नका. मी ठरवलंय. काय काय ठरवलंस? सासरी परत जायचं ठरवलंय. रमाई ऐक ना. नाही दिगू, एक शब्दही ऐकून घेणार नाही मी तुझा. त्या सर्व अत्याच्या नादाला लागून तू जर सखूला परत घरी घेऊन येणार असशील ना तर कान देऊन ऐक. या घरात सखूला जागा नाही. नाही म्हणजे नाही. अगदी त्या अडगळीच्या खोलीतही नाही. या घराचा उंबरठाही ओलांडू देणार नाही मी तिला. रमाई ऐक ना, इतकंच म्हणायचंय की चूक असेल तर तिच्या वडिलांची असू शकते, पण त्याची शिक्षा सखूला नको ना द्यायला. माझ्या नजरेत सखू पण चूकच आहे. अशा संस्कारात वाढलेली मुलगी मी खपून घेणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, सोन्याचे दागिने मिळेपर्यंत सखूचा साधा विचार सुद्धा करायचा नाहीये. आणि तरीही तू गळेपडूपणा केलास, माझ्या बोलण्यावर वाद घालत राहिलास, माझं म्हणणं डावलून त्या सखूला या घरात घेऊन आलास, तर मी सरळ आपल्या परस्तारातल्या विहिरीत उडी मारून जीव देईन. मग सगळा विषयच संपला. रमाई घे दिगू, आता बोल. मी आणि रमाई बघून घेऊ असं उत्तर दिलं होतंस ना. बोल आता. नाहीतर मी आग लावणारच आहे. नाही सखू, असा आतताईपणा करू नकोस. आधीच तुझी सासू रागवलेली आहे आणि तू घरी जाशील आणि तुला घराबाहेर काढलं तर तू काय करशील? आई त्या सखूला घरात घेणारच नाही. खूप हट्टी आहेत त्या. हो ग सखू, तुझ्या सासूबाई खूपच हट्टी आहे. तुला राग नको येऊ देऊ, पण तुझ्या सासूबाई मोठ्या धूर्त आणि कांगावखोर आहेत.
आणि आणि मी त्याचा चांगलाच अनुभव घेतलाय. मीच इतकी भांबावली होते तर सखूची अवस्था काय होत असेल याची कल्पनाही करवत नाहीये हो मला. आणि त्यातून एवढी मोठी दागिन्यांची घटना घडली आहे म्हटल्यावर तर म्हणू माई अहो आहेत ना माझ्या पाठीशी. बघितलंच ना ते माझ्यासाठी इथपर्यंत आले. सासूबाई नको म्हणत होत्या तरी ते आले. माझ्याबद्दल काळजी वाटते म्हणूनच ना. आणि उमाई लग्नात सप्तपदी चालताना आम्ही एकत्र राहण्याची शपथ घेतली. आता जर मी इथे राहिले तर त्यांना कसं वाटेल.